माझ्या प्रिय तुळ राशीच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही म्हणजे समतोल आणि न्यायप्रियतेचे प्रतीक, लोकांना जोडणारे आणि नाती जपणारे तुम्हीच आहात. आज आपण नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे हे अगदी प्रेमाने आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हा महिना तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता, वाणीचा प्रभाव आणि भावनिक भागीदारी या तीन मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारा आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि नोव्हेंबर मध्ये तो तुमची साथ कशी देतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग तुमच्या प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्याचा अगदी बारकाईने अभ्यास करूया. तुळ राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबरची सुरुवात तुमच्यासाठी अत्यंत तेजस्वी आणि प्रभावशील असेल. 16 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या पहिल्या घरात सूर्य आणि शुक्र सोबत असतील. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक असेल. तुम्ही लोकांमध्ये सहज मिसळाल आणि तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकाल. तुमच्या वागण्यात आकर्षण आणि न्यायप्रियता जास्त असेल. पण 16 नोव्हेंबर नंतर सूर्य दुसऱ्या घरात धनस्थानात प्रवेश करेल. यामुळे तुमचे लक्ष व्यक्तिगत इच्छांपासून थोडे बाजूला होऊन कुटुंब आणि आर्थिक नियोजन याकडे जास्त जाईल. तुम्ही या काळात थोडे गंभीर आणि व्यावहारिक व्हाल. नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या खूप महत्वाचा आणि उत्तम आहे. तुमच्या दुसऱ्या घरात धनस्थानात मंगळ ग्रह आहे. याचा अर्थ पैसा मिळवण्यासाठी तुम्ही खूप धाडस आणि मेहनत कराल. तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही, उत्पन्न वाढेल. 16 नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात येत आहे. त्यामुळे तुमचे लक्ष बचत करण्यावर केंद्रित होईल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा कुटुंबियाकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. कर्ज घेण्या देण्याबाबतचा तुमचा दृष्टिकोन अत्यंत व्यावहारिक असेल. या महिन्यात तुम्ही छोटे कर्ज फेडण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू शकता. मात्र मोठे कर्ज घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. तुमचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या बोलण्यातून दिसून येईल. तुमच्या दुसऱ्या घरात मंगळ आणि सूर्य येत असल्यामुळे तुमच्या वाणीत तेज आणि करारीपणा वाढेल. तुम्ही स्पष्ट, रोखठोक आणि प्रभावी बोलाल. मात्र कुटुंबात वाद होऊ नयेत यासाठी जास्त कठोर बोलणे टाळा. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. तुमची आर्थिक स्थिरता कुटुंबात आनंद निर्माण करेल. तुमचे बोलणे प्रभावी असल्यामुळे तुम्ही कुटुंबातील मतभेद दूर करू शकाल. जुन्या मालमत्तेसंबंधीचे प्रश्न मार्गी लागू शकतात. नोव्हेंबर मध्ये तुमचा पराक्रम आणि धाडस वाढलेला असेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये पूर्ण उत्साहाने भाग घ्याल. तुमच्या छोट्या छोट्या प्रवासातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तुमचे मित्र आणि लहान भावंड तुम्हाला कामात मोठी साथ देतील. तुमचा स्वामी शुक्र पहिल्या घरात असल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि आकर्षण कायम राहील. बृहस्पतीची दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर असल्यामुळे नात्यात गोडवा आणि सकारात्मकता राहील. जर तुम्ही अविवाहित असाल तर विवाहाचे बोलणे पुढे सरकण्याची किंवा नवीन संबंध जोडण्याची दाट शक्यता आहे. हा महिना वास्तू आणि वाहन यांच्यासाठी सावधानगिरीचा आहे. तुमच्या चौथ्या घरात प्लुटो असल्याने घरगुती वातावरणात भावनिक चढउतार असू शकतात. नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. जुन्या वाहनाची दुरुस्ती किंवा देखभाल आवश्यक आहे. तुमच्या कामातील यश आणि आर्थिक स्थिरता यामुळे तुम्हाला मानसिक सुख मिळेल. कुटुंबात तुम्ही दिलेला समतोल घरातील वातावरण शांत ठेवेल. थोडं ध्यान केल्यास मनशांती वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम आहे. तुमच्या अभ्यासात एकाग्रता चांगली राहील आणि स्मरणशक्ती वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना कठोर मेहनत करावी लागेल, पण यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांची प्रगती होईल. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही जास्त वेळ द्याल. जर तुम्ही संतती प्राप्तीची योजना आखत असाल तर तज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुमच्या लग्नात असल्याने
प्रेम संबंधामध्ये आकर्षण आणि रोमॅन्स वाढेल. नात्यात गोडवा आणि सुखद अनुभव मिळतील. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेम संबंध सुरू होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला राहील, मात्र तुम्हाला मानेचे, चेहऱ्याचे किंवा घशाचे छोटे त्रास होऊ शकतात. राहू 6व्या घरात असल्यामुळे जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित दिनचर्या पाळा. तुमचे शत्रू सक्रिय राहतील, पण ते तुमचे फारसे नुकसान करू शकणार नाहीत. तुमच्या धैर्य आणि कामाप्रती निष्ठेमुळे तुम्ही त्यांच्यावर मात कराल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला अखंड मेहनत करावी लागेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुम्ही तुमच्या बोलण्याने आणि मेहनतीने चांगला प्रभाव पाडाल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा महिना उत्कृष्ट आहे. दुसऱ्या घरातील मंगळ तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देईल. भागीदारीतील व्यवसाय यशस्वी होईल. मोठे निर्णय घेताना तुमचा समतोल स्वभाव तुम्हाला खूप मदत करेल. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आहार आणि नियमित तपासण्याकडे लक्ष द्यावे. घरात होणाऱ्या धार्मिक आणि शुभ कार्यामुळे त्यांना मानसिक समाधान मिळेल. मुलांकडून आणि नातवंडांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे त्यांची तब्येत चांगली राहील. तुम्ही तुमच्या कामाप्रती निष्ठावान असाल आणि दिलेले प्रत्येक काम वेळेत पूर्ण कराल. तुमच्या मेहनतीला आणि नियोजन क्षमतेला योग्य मान मिळेल. तुमचे भाग्य या महिन्यात तुमच्या बाजूने असेल. तुमच्या मेहनतीला भाग्याची साथ मिळेल. अडकलेली कामे अचानक पूर्ण होतील. तुम्हाला अचानक तुमच्या मित्रांकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून मोठी मदत मिळेल, जी तुमच्यासाठी शुभ संकेत असेल. या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभ निश्चितच होईल. विशेषतः तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसा तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल. परदेशाशी संबंधित कामे जसे की व्हिसा, शिक्षण किंवा व्यवसायाचे करार मार्गी लागतील. परदेशात जाण्याची योजना आखणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. या महिन्यातील सणवार: 1 नोव्हेंबर प्रबोधिनी एकादशी. या दिवशी तुम्ही विष्णूची पूजा करा आणि घरात शुभ कामांची सुरुवात करा. 2 नोव्हेंबर तुळशी विवाह आरंभ. तुमच्या वैवाहिक आणि प्रणय जीवनात गोडवा वाढेल. 5 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी धार्मिक कार्यात सहभागी व्हा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. 8 नोव्हेंबर गणाधिप संकष्टी चतुर्थी. गणपतीची पूजा केल्यास अडथळे दूर होतील. या महिन्यातील शुभ दिवस: 1, 7, 10, 18, 22, 26 आणि 27 नोव्हेंबर. या दिवसांचा वापर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी करा. तणावाचे दिवस: 5, 9, 13, 15, 19 आणि 30 नोव्हेंबर. या दिवशी वाद आणि मोठे व्यवहार टाळा. माझ्या प्रिय तुला राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिना अधिक चांगला करण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. रोज देवी लक्ष्मीची किंवा पार्वती मातेची पूजा करा. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे जसे की साखर किंवा तांदळाचे दान करा. तुमच्या दुसऱ्या घरात मंगळ आहे, ज्यामुळे बोलण्यात कडवटपणा येऊ शकतो. यासाठी हनुमान चालीसा वाचा. कोणतेही मोठे निर्णय घेताना लगेच प्रतिक्रिया देऊ नका. शांतपणे दोन्ही बाजूंचा विचार करा. माझ्या प्रिय तुला राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी समतोल, आर्थिक यश आणि नात्यातील गोडवा घेऊन येत आहे. तुम्ही तुमच्या शांत स्वभावाने आणि मेहनतीने प्रत्येक परिस्थितीत यशस्वी व्हाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.